येत्या काही तासात महाराष्ट्र आता एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा आता त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत। आज सायंकाळी 5 वाजता राजभवन येथे त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। मात्र या शपथविधी आधी शरद पवारांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय। शरद पवार नेमकं काय म्हणाले आणि राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय चाललंय याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे महाराष्ट्राला राज्याच्या इतिहासातील पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे। 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली होती। ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि पक्षाची एकजूट कायम राखण्यासाठी महायुती सरकारनं सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय। मात्र या शपथविधी आधी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानं चर्चा सुरू झाली आहे। पवारांना या शपथविधीबद्दल खरंच काही माहिती नाही का, असाही सवाल आता उपस्थित होतोय। चर्चा इतकं आहे की चर्चा मी वाचतोय मुंबईचं शिव कपूर कसे शिव तस्करे पक्षाचे प्रमुख तो त्यांचा अधिकार आहे। त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय। त्याच्या अनेक वेळी भाष्य करणार नाही। शपथविधीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आलाय। दुपारी 2 वाजता विधान भवन येथे राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षनेतेपदी अधिकृत निवड केली जाईल। त्यानंतर राज्यपाल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी। तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती। अजित पवार विलीनीकरण करण्यास इच्छुक होते असं शरद पवार म्हणाले। काही चालू माझ्या कारणामध्ये होतं त्या सगळ्या चर्चेत मी नव्हतो, पण अजित दादा, जयंत चौकासी, शशिकांत शिंदे असे आमचे काही याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा जवळ पोहोचले होते। शेवटचं विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं। आघात झाला। त्यामुळे काही दिवसात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत काही मोठा निर्णय होतो का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा या खात्यांची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्याकडे असलेले महत्त्वाचे अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार असल्यानं नियमानुसार त्यांना पुढील 6 महिन्यात महाराष्ट्र विधान परिषद किंवा विधानसभेवर निवडून येणं बंधनकारक असेल। त्यामुळे बारामतीतून पोटनिवडणूक लागली तर तीही सुनेत्रा पवारच लढवतील अशी शक्यता निर्माण झाली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात सुनेत्रा पवार यांची ही नियुक्ती कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।